मुंबईमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरित करण्यात आला। राज्यातील 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1,892 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला। या योजनेमधील पात्र शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी आर्थिक हातभार लावण्याचा शासनाचा उद्देश आहे। आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। विशेषतः आपल्या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांपैकी काही घोषणांच्या अंमलबजावणीचे निर्णय आज करण्यात आले आहेत। यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत ज्याप्रमाणे मोदीजी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील 6,000 रुपये देणार आहे। त्या योजनेला आज मान्यता मिळालेली आहे आणि आता जवळपास 1 कोटी लाभार्थ्यांना 6,000 रुपये हे जसं जसं केंद्र सरकार त्यांचे पैसे देईल त्याचवेळी राज्य सरकार देखील आपले पैसे देईल, म्हणजे आता शेतकऱ्यांना 12,000 रुपये हे महाराष्ट्रामध्ये माननीय मोदी साहेब आणि नमो योजनेतनं या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आपण दुसरी एक घोषणा केली होती ती म्हणजे 1 रुपयात पीक विमा। आज त्याही योजनेला मान्यता मिळालेली आहे आणि आता पीक विम्याकरता शेतकऱ्यांना हिस्सा भरण्याची आवश्यकता पडणार नाही, केवळ रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यांनी रजिस्ट्रेशन करावं म्हणून 1 रुपया त्याकरता ठेवण्यात आलेला आहे। 1 रुपयात त्यांनी रजिस्ट्रेशन केलं की त्यांना त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। यासोबत पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन जे 6 जिल्ह्यांपुरतं मर्यादित होतं, आपण बजेटमध्ये घोषणा केली होती त्याप्रमाणे आता ते मिशन संपूर्ण राज्याकरता आपण लागू केलेलं आहे। 1900 कोटी रुपये त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत आणि यामध्ये नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत पुढच्या काही वर्षांमध्ये 25 लाख हेक्टर जमीन आपल्याला आणायची आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 13 लाख शेतकरी आपण प्रशिक्षित करतो आहोत आणि विविध गट त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि या गटांना या ठिकाणी नॅचरल शेती करता किंवा जैविक शेती करता
प्रमाणीकरण करण्याकरता लॅबॉरेटरीज आपण देतो आहोत। 1000च्या वर अशा प्रकारच्या लॅबॉरेटरीज या राज्यामध्ये तयार होतील की ज्या जैविक खतांच्या संदर्भात किंवा इतर निविष्ठांच्या संदर्भात त्या ठिकाणी सर्टिफिकेशन करतील, जेणेकरून त्या संदर्भात जे काही प्रॉडक्ट तयार होईल किंवा जो काही शेतमाल तयार होईल त्याचं सर्टिफिकेशन त्या ठिकाणी राहील, हा देखील निर्णय घेण्यात आला आहे। 2 महत्वाच्या पॉलिसीज आज मंत्रिमंडळाने मान्य केल्या, ज्याच्यामध्ये राज्याची आयटी पॉलिसी ही मंजूर करण्यात आली आहे। राज्याच्या आयटी पॉलिसीमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही त्या ठिकाणी आकृष्ट करण्यात येणार आहे आणि याकरता वेगवेगळे इन्सेंटिव्ह तयार केले आहेत। आणि यासोबत राज्यामध्ये एम हब म्हणजे महाराष्ट्र हब हा देखील एक आपण तयार करतो की जे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं एक अत्यंत मोठं केंद्र असेल आणि जिथनं मोठ्या प्रमाणात आपण आयटी एक्सपोर्ट करू शकू अशा प्रकारचं एक केंद्र असणार आहे। यासोबत आपण वस्त्रोद्योग धोरण, नवीन वस्त्रोद्योग धोरणाला देखील आज मान्यता दिली आहे की ज्याच्यामध्ये 25,000 कोटीची गुंतवणूक आणि 5 लाख लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं हे धोरण देखील आपण मंजूर केलं आहे। आणि विशेषतः हे धोरण मंजूर करताना कापूस उत्पादक क्षेत्राला जास्त सवलती त्या ठिकाणी आपण देतो आणि सोबत आपल्या सूतगिरण्यांना वीज स्वस्तात मिळावी म्हणून इलेक्ट्रिसिटी सबसिडी तर देतोच आहोत, पण त्यासोबत जे लोक सोलरवर जातील त्यांना वेगळा इन्सेंटिव्ह आपण देतो आहोत, जेणेकरून त्यांच्यावर विजेचा भार हा कमी होणार आहे। असे अनेक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतलेले आहेत। मराठवाड्यातील मराठा समाजातील जे व्यक्ती आहेत, त्यांना समाज आहे, त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। काय नेमकी ही जी समिती स्थापन करण्यात आली आहे हा अभ्यास गट आहे। सातत्याने ही मागणी येत होती। जसं आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा प्रकारच्या नोंदी आहेत आणि त्यांना ते सर्टिफिकेट मिळतं। मराठवाड्याच्या संदर्भातली ही मागणी सातत्याने येत होती आणि म्हणून याचा कायदेशीर अभ्यास करण्याकरता ही समिती तयार करण्यात आलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात असे निर्देश दिले आहेत की सातत्याने ही मागणी होते, तर याची वास्तविकता काय आहे, अशा प्रकारे देता येतील का, याच्या नोंदी काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ही कमिटी करेल आणि तशा प्रकारचा अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांना देईल। सर, मुंबईमध्ये समूह पुनर्विकास मोठे प्रोत्साहन आहे, 50% त्याला सवलत देण्यात आली। मुंबईमध्ये जे काही समूह पुनर्विकास आहे याला चालना देण्याकरता 1 वर्षाची स्कीम आणलेली आहे। या 1 वर्षामध्ये जे लोक क्लस्टर रिडेव्हलपमेंटमध्ये येतील, समूह पुनर्विकासात येतील, अशांना 50%च त्या ठिकाणी शुल्क जे आहे महानगरपालिकेचं ते आकारण्याच्या संदर्भात म्हणजे 50%ची सवलत देण्याच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आलाय। कारण शेवटी मुंबईमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग स्टॉक तयार करायचा असेल आणि विशेषतः जो खरा मुंबईकर आहे याला परवडणारा विकास म्हणजे याला आपलं घर सोडून बाहेर जायची गरज पडू नये, तर त्याला एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह देण्याची आवश्यकता आहे। त्याला एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह मिळावा म्हणून समूह पुनर्विकासात जर ते आले तर त्यांना वाढीव क्षेत्र मिळेल आणि ही जी सवलत दिली आहे आणि जे ऍडिशनल FSI दिलाय त्यामुळे त्याला त्याचं बांधकाम हे जवळपास मोफत त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची योजना तयार करण्यात आली।